गुरुचरित्र अध्याय 5 श्री दत्तात्रयांचा श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथा। ओम श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुवे नम, श्री कुलदेवताय नम। सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रयांची अवतार कथा सांगू लागला। आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, अरे नामधारका, लक्षपूर्वक ऐक। भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतला, त्याचप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले। मत्स्य, कूर्म, विराळ, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध, कलाकी असे श्री विष्णूंचे 10 अवतार आहेत। संत सज्जनांचे रक्षण आणि दुष्ट दुर्जनांचे निर्दोलन यांच्याच हेतूनी परमेश्वरांनी नाना रूपांनी अवतार घेतले। द्वापर युग संपल्यावर कलियुग सुरू झाले। जगात अधर्म आणि अनाचार वाढला। ब्राह्मण आचारभ्रष्ट, विचारभ्रष्ट झाले। भागीरथीने आपल्या पुनर्जन्माच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आली, त्याचप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो। पिठापूर नावाच्या गावात अपराज नावाचा एक आपस्तंभ शंखेचा ब्राह्मण होता। त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती। ती सदाचारणी व प्रतिव्रता होती। अतिथी अभ्यागतीची ती मनोभावे सेवा करत असे। दोघेही सत्वगुणी होते। ती श्री विष्णूंची आराधना उपासना करत असे। एके दिवशी मध्यान्हकाळी श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले। त्या दिवशी अमावस्या होती। त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते। श्राद्धासाठी बोलवलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते। दारी आलेला अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली। त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रयांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपात दर्शन दिले। आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमितीला अतिशय आनंद झाला। तिने श्री दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला। प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तुला जे हवे असेल ते माग। श्री दत्तात्रयांनी असे आश्वासन दिले असता सुमतीने अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली, भगवंता, आपण मला जननी म्हणालात, तुम्ही ते नाव सार्थ करावे। माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा। मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत। त्यातून 2 पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे। ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा। सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेल्या दत्तप्रभू पुढील धार्मिक कार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल। तुझ्या वंशाचा उद्धार करेल। कलियुगात याची फार मोठी कीर्ती होईल, परंतु मी जे सांगेल तसं कर, नाही तर तो तुझ्याजवळ राहणार नाही। तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथी रूपी श्री दत्तात्रेय
अदृश्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला. काही कामासाठी बाहेर गेलेला अपाळ राजा घरी आला. सुमतीने त्याला सगळी हकीकत सांगितली. मध्यान्हकाळी कोणी अतिथी असल्यास त्याला भिक्षा चुकून घालू नकोस, असे श्री दत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पंचाक्षर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी, असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीकती ऐकून आपळस राजा अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, तू अगदी योग्य केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पित्र आज एकाच भिक्षेने तृप्त झाले, कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, माझे माता पिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळालाय त्याचा तसाच पुत्र तुला होईल. पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. 9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभदिनी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुमती प्रसूत झाली. तिला एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. आपळस राजाने खूप दानधर्म केला. विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरू होईल, असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला. हे ध्यानात घेऊन त्या नवजातक बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले. हे भाग्यवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवर्तन झाले आहेत, असे आपळस राजा व सुमती यांनी समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करत होते. यथावर्ष श्रीपाद 7 वर्षाचा झाला. मग आपळस राजाने त्याचे यथाशास्त्र मौजेबंधन केले. मुंज होता श्रीपाद 4 वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचार धर्म, व्यवहार धर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादीचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला. श्रीपादांची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी आणले लोक पिठापुरास येऊ लागले. श्रीपाद 16 वर्षाचे झाले. मातापिताने श्रीपादाच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली. त्यांनी श्रीपादांना विवाहविषयक विचारले. त्यावेळी ते म्हणाले, मी विवाह करणार नाही. मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे. मी तपस्वी ब्रह्मचारी योग्य स्त्री हीच आमची पत्नी होय. माझे नाव श्री वल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे. हे ऐकून आई वडिलांना खूप वाईट वाटले. परंतु तुला ज्ञानी पुत्र होईल हे सांगेल तसे वागा. हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल. तेव्हा याला अडवून चालणार नाही, असा विचार करून आई वडील त्यांना म्हणाले, बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती, पण आम्ही तुला अडवित नाही. आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजवीत म्हणाले, तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल. मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूकडे अमृतदृष्टीने पाहिले.
आणि त्या क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते. त्याचप्रमाणे त्या दोघा भावांच्या दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादाच्या चमत्कारी चरणकमलावर डोके ठेवले. आम्ही आज कृतज्ञ झालो, धन्य झालो असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. तुम्हाला पुत्र पौत्रासह सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल. तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आई वडिलांची सेवा कराल. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मग ते आई वडिलांना म्हणाले, या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतआयुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तर दिशेला जात आहे. मला अनेक साधू संतांना मी दीक्षा देणार आहे. सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्री वल्लभ घरातून बाहेर पडले. एकीकडे गुप्त झाले. तेव्हा एका गुप्तपणे काशी क्षेत्री गेले. तेथून बंदिरीक आश्रमात गेले. तिथे श्री नारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले. श्रोते हो, सिद्धयोग्यांनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्धयोग्यांना काय विचारले व सिद्धयोग्यांनी काय सांगितले ही कथा पुढील अध्यायात ऐका. अशा रीतीने गुरुचरित्रातील श्री दत्तात्रयांचा श्रीपादवल्लभ श्री अवतार कथा नावाचा अध्याय 5वा समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त.